नमस्कार मित्रांनो, युअर एन जी ओ कन्सल्टन्सीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण डिस्कशन करणार आहोत LEI रजिस्ट्रेशनच्या संदर्भात. यापूर्वीच्याही व्हिडिओमध्ये आपण LEI रजिस्ट्रेशन संदर्भात चर्चा केलेली आहे. आज आपण परत चर्चा करणार आहोत ते संस्थेचं LEI रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे यांच्यावर. ज्या प्रकारे आर्थिक व्यवहार करत असताना साठी एक आवश्यक बाब म्हणून हे LEIचे आजच्या काळामध्ये महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या संस्थेला, सोसायटीला जर LEIचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्यांनी कशा प्रकारे करायला पाहिजे अथवा त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला LEI रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्या संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड या गोष्टींची अत्यंत आवश्यकता. हे दोन कागदपत्र तर लागतातच. याशिवाय NGO दर्पण रजिस्ट्रेशन आपणास लागतं. त्यानंतर त्या संस्थेचं अध्यक्ष किंवा त्या सचिवाचं पॅन कार्ड हे आपणास अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर त्या संस्थेचा अधिकृत असा ईमेल ID आणि पत्ता. तर हे एकूण 4 कागदपत्र थोडक्यात आपणास लागतात. या 4 महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन, माहिती, डॉक्युमेंट्स लागतात. अजून एक वेळेस मी सांगतो. एक आहे संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र आणि त्याचं पॅन कार्ड. त्यानंतर NGO दर्पण रजिस्ट्रेशन. त्यानंतर अध्यक्ष किंवा सचिवांचं पॅन कार्ड. त्यानंतर संस्थेचा ईमेल ID आणि पत्ता. ह्या सर्व कागदपत्रांची ज्यावेळेस आपण एकत्रित हे करू आणि ज्यावेळेस LEI रजिस्ट्रेशन करू, निश्चित त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन ते प्रोसेस बाय प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर हे डॉक्युमेंट सर्व आपण एकत्रित केल्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्यासाठी आवश्यक असणारी फीस त्या संस्थेचं LEI रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर एका वर्षाची फीस आहे 5,200 रुपये, 3 वर्षाची फीस आहे 13,421 रुपये आणि 5 वर्षासाठी फीस आहे 20,445. अजून एक वेळेस सांगतो. एका वर्षाची संस्थेला LEI रजिस्ट्रेशन फीस आहे 5,200 रुपये, 3 वर्षासाठी 13,421 रुपये, 5 वर्षासाठी 20,445. LEI रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक जी काही ॲड्रेस आहे, वेबसाईट आहे, ती मी या व्हिडिओच्या लिंकसोबत शेअर केलेली आहे. लिंकवर क्लिक करून आपण LEIच्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि त्या ठिकाणी आपण LEIचं रजिस्ट्रेशन करू शकता. संस्थेचं LEIचं रजिस्ट्रेशन करत असताना जर आपणास काही अडचणी, जर कुठे काही डाऊट जर क्रिएट होत असेल तर निश्चित मी यासोबत संपर्क दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे. त्यावर आपण संपर्क साधा. आपणा सर्व प्रश्नांची, अडचणीची उत्तरे प्राप्त होतील. धन्यवाद.